दादा, आता तुम्ही जे चार जूनचं उपोषण आहे, हे उपोषण करताय. महाराष्ट्रातल्या सर्व कुटुंबाकडे तुमचं लक्ष आहे. सर्वांच्या भल्यासाठी तुम्ही उपोषण करताय. पण तुम्हाला जर काही दगाफटका झाला तर तुमच्या कुटुंबाविषयी तुम्हाला म्हणजे काय वाटतं? माझं कुटुंबच माझा समाज आहे. माझं कुटुंबच माझं समाजाच्या लेकरांवरती अन्याय होतो, त्यांना न्याय मिळत नाही. ते नोकऱ्यांपासून वंचित राहायला लागले, ते शिक्षणापासून राहायला लागले. आईवडिलांनी केलेल्या कष्टाचं त्यांचं चीज होत आहे. त्यामुळे आरक्षण हे अत्यंत गरजेचं आहे त्यांना देणं, आणि ती माझी जबाबदारी. म्हणून मी आम्हाला उपोषण पुकारलं आहे. माझा समाज ताकदीनं आशीर्वाद पाठबळ द्यायला येतो आहे 4 जूनला अंतरवालीकडे. समाजाचं म्हणणं आहे की तुम्ही उपोषण करू नये. समाजाला काय सांगाल? नाही, ते त्यांचं बरोबर आहे, परंतु माझंही बरोबर आहे. असं केलं तर मग समाज आपला पुढं कसं जाईल? आपल्या समाजातली लेकरं कशी मोठी होईल? कोणाला तरी एक धोका पत्करावा लागणार, आणि तो धोका मी पत्करलेला आहे समाज मोठा करण्याचा.